बघा, आज आपण बघणार आहे दुसरीचा घटक आहे बुद्धिमत्तेमध्ये प्रकरण 8 समान पद ओळखणे किंवा तंतोतंत आकृत्या. समान पद म्हणजे काय, तर त्या पदासारखेच तंतोतंत असणारं दुसरं पद म्हणजे एकसारखंच. या प्रश्नामध्ये एक प्रश्नाकृती दिलेली असते आणि दिलेल्या 4 उत्तराकृत्यांपैकी एक उत्तराकृती हुबेहूब प्रश्नाकृती सारखीच असते आणि ती आपल्याला शोधायची असते. प्रश्नाकृती सारखी तंतोतंत आकृती शोधताना पर्यायातील प्रत्येक आकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करायचे. आता कशा प्रकारचे प्रश्न असतात त्याच्यासाठी नमुना प्रश्न तुम्हाला इथे दिलेला आहे. खालील प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. ही आहे प्रश्न आकृती. याच्याशी सेम सारखी आकृती तुम्हाला पर्यायातून शोधून चॅट बॉक्स मध्ये उत्तर पाठवायचं आहे. उत्तर चॅट बॉक्स मध्ये पाठवा आणि व्हिडिओ चालू केले तरी चालतील. मला दिसू द्या तुम्ही कसे बसताय, व्यवस्थित बसताय की नाही बसत. छान, अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 काय आहे, इथं हा सगळ्यात मोठा चौकोन दिलेला आहे तो सगळ्याच आकृत्यांसाठी आहे कॉमन, पण त्याच्यामध्ये एक आयत आणि त्याच्यामध्ये त्रिकोण आहे. मग अशी आकृती कुठे आहे आपल्याकडे, पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. व्हेरी गुड. दुसरा प्रश्न बघूया आता. अरे काय झालं, एकच मिनिट थांबा. तर काय बघितलं आपण, पहिला प्रश्न बघितला त्याच्याच सारखे आता व्यवसाय आहे खाली, तो बघूया. प्रश्न आहे 1 ते 11 साठी, म्हणजे एका प्रश्नापासून पहिल्या 11व्या प्रश्नापर्यंत साठी एकच सूचना आहे. खालील प्रश्नात प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. प्रश्न आकृतीशी एकदम तंतोतंत जुळणारी म्हणजे प्रश्नाकृती सारखीच उत्तर आकृती तुम्हाला ह्या 4 पर्यायातून शोधायची. खूपच सोपी आहे. बरोबर आहे. सगळ्यांचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 4 स्टार दिलेला आहे. बाकी सगळ्या आकृत्या अपूर्ण आहेत, फक्त चौथी आकृती पूर्ण आहे स्टार वाली, दिसत असेल सगळ्यांना. दुसरा प्रश्न, ही बघा कशी आहे आकृती, व्यवस्थित निरीक्षण करा आणि ह्याच प्रकारची आकृती प्रश्नामध्ये कुठे आहे ते दाखवा. चॅट बॉक्स मध्ये पाठवा त्याचा पर्याय क्रमांक. उत्तर कसं पाठवायचं माहितीये ना तुम्हाला, असं लिहायचं. दुसरा प्रश्न आहे तो लिहायचा आणि सपोज त्याचा उत्तर आहे आपल्याकडं, मी माझ्या मनाने लिहितेय तेच खरं पकडू नका. मी लिहिलं पर्याय क्रमांक 2, तर 2 कर लिहायचा, कंस द्यायचा असा आणि उत्तराचा पर्याय क्रमांक पुढे लिहायचा. ठीक आहे. पुढे बरोबर आहे सगळ्यांचं. काय येईल त्याचं, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर येईल. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर सांगा आता. ह्या ही जी आहे ती ही आहे प्रश्न आकृती आणि ह्या 4 पर्याय आहेत त्या उत्तर आकृत्या पाठवलेले आहेत बऱ्याच जणांनी, म्हणजे सगळ्यांनीच उत्तर पाठवलेत. अगदी बरोबर आहे.
पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. बाकीच्या आकृत्यांचं निरीक्षण केलं तर आपल्याला समजेल की फक्त हीच प्रश्न आकृती ह्या आकृतीशी तंतोतंत जुळती. चौथा प्रश्न सोडवा. ही जी आकृती दिलेली आहे त्याच्यासारखीच पर्यायातून सेम आकृती तुम्हाला शोधायची. पाठवलं असेल चौथ्या प्रश्नाचं उत्तर. छान. सानवी, मंथन, स्वराली, समर, जारा, पृथ्वीराज, श्लोक, अथर्व. अथर्व बाकी काहीही टाईप करून पाठवायचं नाहीये, जे उत्तर आहे तेवढंच पाठवायचं. हा, समजतंय? व्यवस्थित शांत बसा एका जागी. स्वराली तुझा मोबाईल समोर ठेव, बिलकुल हातात नाही आला पाहिजे. छान. पाचवा प्रश्न काय आहे? चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. बघा एकसारखीच आकृती आहे, इथं पण तशीच आहे, फक्त हे ज्या 2 रेषा आहेत त्या ह्याच्या आतमधून गेलेल्या आहेत, पण इथं आहेत का दोन्ही रेषा आतमध्ये? नाहीयेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर बरोबर आहे. पुढे 5वा प्रश्न सोडवा, त्याचं उत्तर पाठवा मला. सोपी आकृती आहे 5व्या प्रश्नातली. काय आहे? एक कोन दिलेला आहे, मध्ये रेषा दिली आणि त्याला तिन्ही बाजूंना टोकांना एक एक वर्तुळ दिलेला आहे समान रेषेमध्ये डाव्या बाजूला. तेच आपल्याकडे दुसऱ्या पर्यायामध्ये आहे बघा. बाकी सगळे पर्याय वेगळे वेगळे आहेत. फक्त दुसरा पर्याय ह्या प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळतोय, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. 6वा प्रश्न. काय दिलंय? कुठली आकृती आहे तंतोतंत? बघा इथं पर्याय क्रमांक 1 मध्ये आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये अगदी थोडासा फरक आहे, पण तुम्ही जर नीट व्यवस्थित लक्ष देऊन नाही बघितलं तर ते तुम्हाला समजणार नाही. तुम्ही लगेच जे घाई गडबड करून उत्तर लिहितात त्यांचा बरोबर पहिला पर्याय ते सिलेक्ट करणार आणि त्यांचं उत्तर चुकतं. मग अगोदर सगळे पर्याय व्यवस्थित बघून घ्यायचे आणि मगच शेवटचा उत्तराचा पर्याय क्रमांक रंगवायचा शेवटी. ते पण 2 वेळा खात्री करून घ्यायची, आपण जे उत्तर सांगतोय ते त्याच प्रश्नाचं उत्तर आहे का खालीवर झालेत प्रश्न. गोल रंगवताना गडबड होते तुमची शक्यतो. गोल रंगवताना बाहेर जातो किंवा अर्धाच रंगवला जातो घाई गडबडीत, तसं करायचं नाही. आता इथं जर गोल आहे आणि माझं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर मी काय करणार? हा पर्याय क्रमांक 3 चा गोल असा भरीव पूर्ण रंगवणार, बाहेर न जाऊ देता असा रंगवायचा गोल. परीक्षेसाठी सांगते हे मी. जर तुमचा थोडासा पण असा बाहेर गेला, असा इकडून बाहेर निघाला, असा कोणी असा फारच 4 पर्यंत घालवला किंवा इकडं 2 पर्यायामध्ये घालवला, तर ते उत्तर ग्राह्य धरलं जात नाही. 7व्या प्रश्नाचं उत्तर पाठवा. लक्षात ठेवाल ना हे? 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 1 का नाही? तर खाली हे जी
दोन रेषा आहेत इथे, ते इथं एकच आडवी रेषा दिलेली आहे म्हणून, किंवा दोन पाय म्हणूया आपण हवं तर. 7वा प्रश्न, त्रिकोण आणि चौकोन किंवा चौरस. अगदी सोपच आहे. 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हा, 4 का पाठवायचं नाही? कारण वरचा त्रिकोण आहे तो लहान आहे आणि इथे जो मध्ये छोटीशी रेषा दिलेली आहे ती इथं पर्याय क्रमांक 4 मध्ये नाहीये. त्रिकोण बघितला कीच लक्षात येईल, रेष बघायची गरज एवढी पडणार नाही. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. 8वा प्रश्न, चार चार चार, अगदी बरोबर आहे. व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे. 9वा प्रश्न, किती प्रश्न राहिलेत बघते मी अगोदर. 10 आणि 11, 2-3च प्रश्न राहिलेत, तेवढे कंप्लीट करून घेऊया. मग जेव्हा तुमचा क्लास संपेल त्यावेळी तुम्ही काय करायचं, परत एकदा हे सगळे प्रश्न तुमच्या पुस्तकामध्ये गोलासहित रंगवून आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला पाठवून द्यायचे. तुम्ही अभ्यास करत नाही आजकाल, पाठवलेला तर कोणीच नसतो. मी जेव्हा विचारते काल सांगितलेला अभ्यास केला का, तेव्हा तुम्ही काय बोलता, मॅडम केलाय, पाठवायचा राहिलाय. पण ज्यावेळी ज्या मुलांनी अभ्यास केलेला असतो की नाही त्या मुलांना खूप गडबड असते अभ्यास पाठवण्यासाठी. मी केलाय तर लगेच पाठवायचं, मग आईच्या मागे मागे करतात, माझा अभ्यास पाठव, फोटो काढून दे, फोटो काढून दे. ज्यांनी केलाच नाही मग ते असे कारण देतात. सगळ्यांनी अभ्यास करून मला पाठवा आज. हा, 9व्याचं उत्तर सांगितलं काय असेल बरं? 9व्याचं उत्तर कुठे आहे? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 1 तसाच आहे, फक्त मध्ये जे अंतर आहे या त्रिकोणाच्या आणि आयताच्या मध्ये ते नाहीये. त्रिकोण मोठा आहे. पर्याय क्रमांक 3 ही आकृती तंतोतंत प्रश्नाकृतीशी जुळते. 10व्या प्रश्नाचं उत्तर पाठवून द्या. व्यवस्थित बघून पाठवा. स्वस्तिक दिलेला आहे आणि त्याच्या मध्ये 4 प्रकारचे 4 चिन्ह दिलेत. त्यांचा क्रम बघून पर्याय क्रमांक निवडा. कुठल्या बाजूला काय आहे, कुठल्या कोणाच्या शेजारी कोण आहे. चौकोनाच्या शेजारी भरीव चौकोन, गोल, भरीव गोल असे 4 चिन्ह दिले. पाठवलं का? छान. काय आहे 10व्याचं उत्तर? पर्याय क्रमांक 2. बघा इथे चौकोन आहे, इथे चौकोन आहे, पुढच्या ह्याच्यात वर्तुळ आहे, तिथे पण खाली भरीव चौकोन आणि भरीव गोल, इथं पण भरीव चौकोन, भरीव गोल, म्हणजे पर्याय क्रमांक 2 ही आकृती तंतोतंत प्रश्नाकृतीशी जुळणारी आहे. 11वा प्रश्न दिसतोय का तुम्हाला? स्क्रीनवरती दिसत असेल. एक मिनिट मी थोडस
पाठवलं का उत्तर 11व्या प्रश्नाचं? पटकन पाठवा. पर्याय क्रमांक 1 हे प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती हा प्रश्न क्रमांक 11चे आहे. छान. म्हणजे तुम्हाला एकंदरीत तुमच्या आलेल्या उत्तरांवरून मला असं समजतंय की तुम्हाला हा घटक तंतोतंत आकृत्या किंवा समान पद ओळखणे हा समजलेला आहे. काही समजलेलं नाहीये असा कुठला प्रश्न उरलाय का? चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या, हो किंवा नाही. जर सगळ्यांना समजलं असेल तर नाही म्हणा, आणि जर कोणाला समजलेलं नाहीये त्यांनी हो म्हणा. पटकन. अशा प्रकारे आपला हा तंतोतंत आकृत्या किंवा समान पद ओळखणे हा घटक बुद्धिमत्तेचा शिकवून झालेला आहे.